हॅलो फ्रेंड्स, 1 जुलै 2024 BNSS CRPCच्या जागी BNSS हा कायदा लागू होणार आहे. असं म्हटलं जातं की जुन्या प्रोसिडिंगला जुना कायदा आणि नवीन प्रोसिडिंगला नवीन कायदा. काय हे खरं आहे का? 1 जुलैला पेंडिंग खटल्यांचं, क्रिमिनल खटल्यांचं काय होणार आहे हे सगळं समजून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. सो फ्रेंड्स, वेलकम टू अॅमिकस लॉ अकॅडमी अँड वी विल सी द रिपील अँड सेव्हिंग क्लॉज as far as the application of BNSS is concerned. तर रिपील अँड सेव्हिंग क्लॉज जो आहे तो 531 BNSS मध्ये आहे, 484 CRPC मध्ये होता. हे कंपॅरिझन करणं काही रिलेव्हंट नाही आहे, कारण 484 जो CRPCचा सेक्शन आहे त्यांनी रिपील केला 1898 चा CRPC 1973 साली. 1973 साली 1898 चा CRPC रिपील झाला आणि आता 2023 च्या BNSS या कायद्याने 1973 चा CRPC रिपील होतोय. तर या दोन्ही 484 आणि 531 हे जे दोन सेक्शन होते CRPC आणि BNSS मध्ये हे सिमिलरच आहेत. फक्त CRPC मध्ये 1973 च्या कायद्यामध्ये दोन जे क्लॉज होते ते इरिलेव्हंट आहेत, आज रोजी ते डिलीट केलेले आहेत. बाकी या सेक्शन मध्ये काहीच फरक केलेला नाही, सगळी सिमिलॅरिटीज आहे. तर आपण बघू आता 1 जुलै रोजी पेंडिंग क्रिमिनल खटल्यांचं काय होणार आहे. तर या रिपील आणि सेव्हिंग क्लॉज मधून हे स्पष्ट होतं. पहिला एक सिंपल रूल इथं सुरुवातीलाच सांगितलेला आहे की 1973 चा जो काही CRPC आहे तो रिपील केलेला आहे, रद्द केलेला आहे. इज हिअर बाय रिपील्ड. हिअर बाय म्हणजे काय? या BNSS मुळे रिपील होतो. BNSS ने CRPC ला रिपील केला, CRPC रद्द झाला, BNSS लागू झाला. आता तो कसा लागू होणार आहे 1 जुलैला हा प्रश्न सगळीकडेच उद्भवणार आहे. तर त्याचं आपण बघू. हा क्लॉज 2 आहे. नॉटविथस्टँडिंग सच रिपील, जरी अशा पद्धतीनं रिपील झालेला असला तरी सुद्धा काय होणार आहे? इफ इमिजिएटली बिफोर द डेट ऑन विच सच संहिता कम्स इनटू फोर्स देर इज एनी अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी और इन्व्हेस्टिगेशन. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन हे जर काय असेल तर पेंडिंग. क्लॉज 2 काय म्हणतो? जरी सांगितलं असतं की रिपील केलेलं आहे, BNS ने CRPC ला रद्द केलं, त्याच्या जागी BNSS आला, असं जरी म्हटलं असेल कुठं क्लॉज 1 मध्ये, तरी सुद्धा क्लॉज 2 काय सांगतो? असं जरी असेल तरी सुद्धा BNSS बिफोर द डेट, BNSS यायच्या आधी म्हणजे 1 जुलैच्या आधी आदल्या दिवशीपर्यंत सुद्धा जर एनी अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहे तर काय होणार? देन सच अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी और इन्व्हेस्टिगेशन शाल बी. काय करायला लागेल? काही शब्द मी ऍड केलेले आहेत. अपील त्याच पद्धतीनं डिस्पोज ऑफ होईल, ऍप्लिकेशन कंटिन्यू होईल, ट्रायल हेल्ड कंटिन्यू केली जाईल, कंडक्ट केली जाईल, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन मेड ॲज द केस मे बी इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द CRPC 1973. म्हणजे 1 जुलैच्या आधी अगदी BNSS लागू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत जर अपील, ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन हे या 5 गोष्टी सांगितल्या आहेत, हे जे काही पेंडिंग आहे त्यांना CRPC प्रमाणेच त्याचं निकाल लावला जाईल, ती पूर्ण केली जातील, ते डिस्पोज ऑफ केले जातील. आता याचा अर्थ काय हे फार महत्वाचं आहे इथं. सी हिअर, विल ट्राय टू अंडरस्टँड दिस. आता अपील सुरुवातीला सांगितलं. हिअर अपील पेंडिंग कधी असतं? समजा एखाद्याला शिक्षा झालेली आहे आणि त्याने 1 जुलैच्या आधी अपील दाखल केलेला आहे, तर अपील पेंडिंग आहे. मग त्याला काय लागू होणार? CRPC लागू होणार. पण जर अपील पेंडिंग नाही, 1 जुलै नंतर 1 जुलैला शिक्षा झाली 3 वर्षाची आणि जर आता अपील दाखल करायचं आहे तर अपील पेंडिंग आहे का 1 जुलैला? 1 जुलैच्या आधी तर अपील पेंडिंग नाही. मग असा अपील 1 जुलै नंतर नवीन दाखल होणारे सगळे अपील यांना लागू होणार आहे का? लागू होणार नाही, कारण अपील 1 जुलैला पेंडिंग नाही, 1 जुलैच्या आधी पेंडिंग नाही. त्यामुळे नवीन अपील जे काही दाखल होतील 1 जुलै पासून पुढे त्याला BNSS लागू होणार. जे पेंडिंग अपील असतील BNSS यायच्या आधी तेच फक्त डिस्पोज ऑफ होणार CRPC 1973
आणि हाच रूल या सगळ्या ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी और इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा लागू आहे. ऍप्लिकेशन 156(3) चा अर्ज आपण करतो ते ऍप्लिकेशन आहे. सँक्शन साठीचे ऍप्लिकेशन आहेत. हे सगळे ऍप्लिकेशन जर पेंडिंग असेल, 156(3) चा अर्ज केलेला आहे, कोर्टाने त्यावर ऑर्डर केलेली नाही अजून, असं जर असेल तर ते सीआरपीसी प्रमाणेच डील होईल. पण 156(3) चा अर्ज 1 जुलैच्या नंतर केला तर त्याला BNSS लागू होईल. पण याच्यामध्ये अजून काय आहे, 156(3) चा अर्ज आपण 1 जुलैच्या आधी फाईल केलेला आहे, त्याच्यावर ऑर्डर झालेली नाही. त्याच्यावर ऑर्डर करताना CRPC 1973 वापरावा लागेल. आणि इन्व्हेस्टिगेशनच्या डायरेक्शन्स दिले 156(3) प्रमाणे, FIR नोंद करा आणि इन्व्हेस्टिगेशन करा असं जर म्हटलं तर ती FIR कशामध्ये येईल? मग ऍप्लिकेशन तर संपलं. आता ऍप्लिकेशन CRPC प्रमाणे पेंडिंग होतं, CRPC प्रमाणे संपवलेलं आहे. आता नवीन काय सुरू होणार आहे? इन्व्हेस्टिगेशन 154 किंवा 173 BNSS प्रमाणे. तर ते आता परत BNSS प्रमाणे चालू होईल, कारण ऍप्लिकेशनची पेंडन्सी संपली, नवीन काहीतरी सुरू झालेलं आहे. ट्रायल, आता ट्रायल मध्ये आपण येऊ. ट्रायल जनरली चार्ज फ्रेम केल्यानंतर ट्रायल सुरू होते असं म्हटलं जातं. आणि जजमेंटच्या आधी ट्रायल संपते, जजमेंट ही वेगळी स्टेज आहे. आता चार्जशीट फाईल झाली किंवा कंप्लेंट फाईल झाली तर टिल द फ्रेमिंग ऑफ चार्ज इन्क्वायरी असते, आणि फ्रेमिंग ऑफ चार्ज झालं की क्लोज फॉर जजमेंटला होईपर्यंत ट्रायल असते, असं बाय अँड लार्ज सेटल्ड आहे. तर ह्या ट्रायलला कधी लागू होणार आहे? ट्रायल पेंडिंग आहे, चार्ज फ्रेम केलेला आहे ऑलरेडी 1 जुलैच्या आधी आणि ट्रायल सुरू झालेली आहे, त्याला CRPC लागू होईल. 1 जुलैच्या नंतर चार्ज फ्रेम केला आणि ट्रायल सुरू झाली तर ती पेंडिंग ट्रायल आहे का? पेंडिंग ट्रायल नाही, ती नवीन ट्रायल आहे, त्याला BNSSच लागू होईल आणि BNSS प्रमाणे पुढचं प्रोसिडिंग होईल. नाउ वी कम टू इन्क्वायरी. इन्क्वायरी काय आहे? पोलीस केस म्हटलं तर चार्जशीट पासून चार्ज फ्रेम करेपर्यंत इन्क्वायरी असते, किंवा अगदी रिमांड इज अन इन्क्वायरी, इवन 457 मुद्देमाल परतीचा अर्ज वगैरे हे सुद्धा इन्क्वायरी मध्ये आहे. ती जर पेंडिंग असेल, चालू असेल तर ती इन्क्वायरीला CRPC लागू होणार आहे. म्हणजे चार्जशीट फाईल झालेली आहे, इन्क्वायरी सुरू आहे. चार्जशीट फाईल कधी झालेली आहे? 1 जुलैच्या आधी झालेली आहे, इन्क्वायरी सुरू आहे. तर ती इन्क्वायरी, त्यामध्ये जे काही डिस्चार्ज वगैरे हे ऍप्लिकेशन्स असतील, हे CRPC 1973 प्रमाणे होतील. चार्ज फ्रेम केला, इन्क्वायरी संपली, इन्क्वायरीची पेंडन्सी संपली. मग काय झालं? ट्रायल सुरू झाली. ट्रायल पेंडिंग होती का? नव्हती. ट्रायल नवीन सुरू झाली, त्यामुळे चार्ज फ्रेम केल्यानंतर ट्रायलला परत BNSS लागू होणार आहे. नाव ट्रायल मध्ये अजून एक पार्ट आहे की जजमेंटचं काय. जजमेंटला असं म्हटलं जातं की CRPC मध्ये ट्रायल ऑफ वॉरंट केस वगैरे असे जे काही चॅप्टर आहेत ते बघितले तर असं दिसून येतं की जजमेंट हा ट्रायलचा पार्ट आहे. 248 वगैरे सेक्शन CRPCचे बघितले तर. पण 353 जो मूळ जजमेंटचा सेक्शन आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ट्रायल कन्क्लूड झाल्यानंतर जजमेंट द्यायचं. त्यामुळे ट्रायल हा जजमेंटचा पार्ट नाही आणि हे बऱ्यापैकी सेटल्ड आहे. जजमेंट हा ट्रायलचा पार्ट नाही आणि हे बऱ्यापैकी सेटल्ड झालेलं आहे. त्यामुळे जजमेंट ही वेगळी स्टेज आहे. आता मग पेंडन्सी ऑफ ट्रायल कधी संपणार? चार्ज फ्रेम झालेला आहे 1 जुलैच्या आधी आणि ट्रायल सुरू झालेली आहे, पेंडिंग ट्रायल आहे, त्याला CRPCच लागू. विटनेस तपासले, आर्ग्युमेंट झालं, ट्रायल संपली, पेंडन्सी संपली. आता जजमेंट नवीन स्टेज आली तर जजमेंट परत BNSS प्रमाणे होईल, नवीन ह्याच्याप्रमाणे. आणि जजमेंट BNSSच्या तरतुदींप्रमाणे होईल. त्यामध्ये जे काही आता लिमिटेशन दिलेले आहेत जजमेंटसाठी ते लागू होतील. सो दिस इज नाव इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन बाय अँड लार्ज FIR दाखल केली की इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं असं म्हटलं जातं, आणि चार्जशीट फाईल केल्यावर इन्व्हेस्टिगेशन संपतं असं म्हटलं जातं. पण ऍक्च्युअली इन्व्हेस्टिगेशन कधी संपतं? इन्व्हेस्टिगेशन तर संपलं, फायलिंग ऑफ चार्जशीट इज अनदर थिंग असं म्हटलेलं आहे. त्यासाठी मी केस लॉ पण दिलेला आहे. इन्व्हेस्टिगेशन संपतं कधी? ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या माणसाचं, IOचं हे ओपिनियन होतं की आता चार्जशीट फाईल करण्या इतपत एव्हिडन्स आलेला आहे, आरोपीला आता ट्राय करता येईल, त्यासाठी चार्जशीट दाखल करता येईल असं ओपिनियन झालं. नोंद पण करायला लागतं डायरीला. ती नोंद झाली की इन्व्हेस्टिगेशन संपलं. त्यानंतर भलेही 15 दिवसांनी चार्जशीट फाईल केली तर चार्जशीट ही इन्व्हेस्टिगेशनचा, फायलिंग ऑफ चार्जशीट इज नॉट अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. कारण चार्जशीट कधी फाईल होते? ऑन द कम्प्लिशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन.
आधीच इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे, नंतर चार्जशीट आलेली आहे. यासाठी एक केस लॉ आहे आपल्याकडं, तो मी सांगणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहे, FIR दाखल आहे कधी 1 जुलैच्या आधी इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. इन्व्हेस्टिगेशन संपलं, कधी संपलं? जुलै एंडला संपलं. तर चार्जशीट जी येणार ती कशामध्ये येणार? ती BNSS मध्ये येणार. याचा अर्थ काय? थोडक्यात रिपील आणि सेव्हिंग्स हा सेक्शन काय सांगतो? अपील ऍप्लिकेशन, ट्रायल, इन्क्वायरी और इन्व्हेस्टिगेशन. आता जजमेंट पण आपण वेगळं काढलेलं आहे याच्यामधून. तर ते जर पेंडिंग असेल तर कधी पेंडिंग असेल? कायदा लागू व्हायच्या आधी BNSS, थोडक्यात 1 जुलैच्या आधी पेंडिंग असेल तर तेवढ्याच स्टेज पुरता CRPC लागणार आहे. ती स्टेज संपली, अपील संपलं, ऍप्लिकेशन संपलं, ट्रायल संपली, म्हणजे काय झालं? जजमेंटसाठी ठेवला मॅटर. इन्क्वायरी होती, संपली, चार्ज फ्रेम झाला, किंवा इन्व्हेस्टिगेशन संपलं, ओपिनियन झालं की चार्जशीट फाईल करायचे, त्याच ठिकाणी संपला CRPC आणि नवीन BNSS सुरू झाला आणि पुढच्या सगळ्या स्टेजेसला BNSS लागू होणार आहे. त्यामुळं पेंडिंग प्रोसिडिंगला CRPC आणि नवीन प्रोसिडिंगला फक्त BNSS हे तितकंसं प्रॉपर स्टेटमेंट होणार नाही. मग हे कशासाठी केलेलं असावं? हे कशासाठी केलेलं आहे? त्यासाठी हे 2 जजमेंट आहेत. जनार्दन सर्वोत्तम राव यामध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्र यामध्ये आणि ह्या रिसबूड अँड इंदर सिंग यामध्ये सांगितलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन कधी संपलं. जनार्दन सर्वोत्तम रावने हे सगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं. कशासाठी हे केलेलं आहे? तर एखादा आता FIR आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं, जुलैमध्ये कधीतरी चार्जशीट आली, ट्रायल सुरू झाली, 2-3 वर्षांनी ट्रायल संपली, अपील दाखल झालं, अपील सुरू झालं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, 20 वर्षाचा कालावधी. मग 20 वर्ष काय CRPC घेऊन फिरायचं का आपल्याला? तर असं होऊ नये. जुन्या कायद्याचा लवकरात लवकर निपटारा होऊन त्या जागी लवकरात लवकर BNSS प्रस्थापित व्हावा, नवीन कायदा प्रस्थापित व्हावा आणि त्याप्रमाणे सगळं प्रोसिडिंग लवकरात लवकर सुरू व्हावं म्हणून ही तरतूद केलेली आहे आणि ही अशा प्रकारे पेंडिंग लिटिगेशनला लागू केलेली आहे. थोडक्यात हे काय आहे? डिमॉनिटायझेशन सारखा प्रकार आहे. नवीन नोटा घ्यायच्या आणि जुन्या नोटा घ्यायच्या आणि नवीन नोटा इश्यू करून एक युनिफॉर्मिटी लवकरात लवकर आणायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर CRPC संपणार आणि BNSS लवकरात लवकर लागू होणार. आणि हे सगळं जे काही मी आता सांगितलेलं आहे या 2 जजमेंटवर आधारित आहे. तर या पार्टमध्ये आपण हे बघितलं की पेंडिंग खटले जे आहेत 1 जुलै त्यांना CRPC कुठल्या पद्धतीनं लागू होणार, पेंडिंग खटल्यांचं काय होणार, कुठं CRPC येणार आणि कुठं BNSS लागणार आहे. आणि हा पहिला पार्ट होता रिपील अँड सेव्हिंगचा. दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे बघू की अलाइड जे प्रोसिडिंग आहेत, प्रत्यक्ष दाखल झालेले खटले सोडून जे काही कनेक्टेड प्रोसिडिंग्स आहेत त्याला BNSS कशा प्रकारे लागू होणार आहे किंवा CRPC कशा प्रकारे लागू होणार आहे. तर आपण लवकरच भेटू पार्ट 2 मध्ये परत याच विषयावर. सो टिल देन, गुड डे अँड गुड बाय.